नमस्कार, मी हेमंत देसाई. मित्रांनो, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर्वसामान्य जनतेला राजकारणाविषयी एक प्रकारची घृणा वाटायला लागलेली आहे. राजकीय नेत्यांबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे त्यांच्या मनात. अनेक जण म्हणतात की आम्ही वर्तमानपत्र वाचत नाही, आम्ही टीव्ही सुद्धा बघणं बंद केलेले आहे, कारण रोजच्या रोज एकमेकांना शिव्या देणं, एकमेकांच्या बद्दल पूर्वग्रह दूषित अशा प्रकारच्या कमेंट्स करणं, बदनामी करणं एकमेकांची, महिलांबद्दल वाटेल तसे उद्गार काढणं, हाणामाऱ्या करणं, रस्त्यावरती राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांच्या बद्दल वाटेल ते उद्गार काढणं, शेरेबाजी करणं आणि एकमेकांना पिटून काढणं, हा उच्छाद गेली काही वर्ष महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो. याला कुठल्याही राजकीय पक्षाचा अपवाद नाही. सगळ्यांनी राजकारण खराब केलं आहे हे अजिबात नाकारण्याचं कारण नाही. शरद पवार यांच्यासारखा सुसंस्कृत नेता देखील राजकारणाच्या मध्ये प्रचाराच्या काळात एक वेळ, मला वाटतं 2019च्या वेळी देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल बोलताना त्यांनी जे हातवारे केले होते ते आक्षेपार्ह होते. उद्धव ठाकरे यांनी देखील कलंक आणि फडतूस असे शब्द फडणवीसांबद्दल वापरणं चुकीचं होतं आणि फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज आहे असं म्हणणं हेही चुकीचं होतं. नाना पटोले यांनी मोदींबद्दल वाह्यात उद्गार काढणं चुकीचं होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका करणं किंवा नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून म्याव म्याव करून आदित्य ठाकरे यांची टिंगल करणं हेही चुकीचं होतं. आणि त्याचबरोबर ज्यावेळी आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती महाविकास आघाडीचे नेते होते आणि त्यावेळी कोणाला कोंबडी चोर म्हणणं किंवा विधानसभेच्या उपाध्यक्ष जात असताना मर्सिडीज असं म्हणणं हेही चुकीचं होतं. मी कोणाचंही समर्थन करत नाहीये हे लक्षात घ्या. मग तुम्ही याच्याबद्दल बोलला नाही, त्याच्याबद्दल बोलला नाहीत असं नेहमी बोललं जातं आणि त्यानंतर मी काय बोलणार ते तुम्हाला सांगतो. जितेंद्र आव्हाड यांची एकूण स्टाईल, एक बटन इथलं उघडं ठेवणं आणि नाट्यपूर्ण पद्धतीने बोलणं हे लोकांना अनेकदा आवडत नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काही नेत्यांनाही आवडत नाही. अजितदादांना तर जितेंद्र आव्हाडांबद्दल एक प्रकारची घृणा आहे, हे सगळं मला माहिती आहे. पण जितेंद्र आव्हाड हे अतिशय अभ्यासू नेते आहेत. त्यांचा वैचारिक पाया भक्कम आहे. ते इकडचे तिकडे जाणार नाहीत, कुठल्याही प्रकारच्या अशा तडजोडी नाही करणार ते. पण जितेंद्र आव्हाडांबद्दल चांगलं बोललं की लगेच मग करमुसे प्रकरणाचं काय. करमुसे यांना, या एका सामान्य व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री असताना आपल्या घरात त्यांना आणलं आणि बदलून काढलं काळं निळ होईपर्यंत. हे चुकीचं होतं, हे मी सांगतोय. पण त्याच वेळी करमुसे काय करत होते हे लक्षात घ्या. करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांबद्दल, त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल आणि जावयांबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारच्या कमेंट्स केल्या होत्या. म्हणून जितेंद्र आव्हाडांचा संताप झाला. जितेंद्र आव्हाड हे आमदार तेव्हा मंत्री होते. मंत्री असला म्हणून सुद्धा तो हाडामासाचा माणूस असतो. जेव्हा आपल्या पत्नी किंवा मुलीबद्दल अभद्र उद्गार कोणी काढले तर कानाखाली वाजवतील कोणी, आणि म्हणून त्यांनी हे केलं. ते तत्वतः चुकीचं असलं तरी ती स्वाभाविक प्रतिक्रिया कशी होती हे मी काय कोणी समजेल. जे म्हणतात की करमुसेचं काय झालं, त्यांना त्यांच्या पत्नीबद्दल जर बोललं असतं कोणी, त्यांच्या मुलीबद्दल कोणी बोललं असतं तर त्यांची प्रतिक्रिया काय असते की नाही कोर्टात जा, मग इथे दाद मागा, असं कोणी म्हटलं असतं का? जाऊन कानाखालीच वाजवली असते. हे लक्षात घ्या. आणि आता मी तुम्हाला सांगतो या विषयाबद्दल. विधानसभेमध्ये काल राडा झाला हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या बातम्या आपण सगळ्या वाचल्या असतील, बघितल्या असतील. पण आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यावरती काय निर्णय देणार याचं कुतूहल होतं. आणि मला कुतूहल का नव्हतं, कारण मला माहिती होतं हे काय होणार आहे. कारण राहुल नार्वेकर हे
कशा प्रकारचे विधानसभा अध्यक्ष आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किती पक्षपाती आहेत हे आपल्याला माहिती आहे. बाहेरून सभ्य सुसंस्कृत वाटणारा माणूस आतून कसा असतो हे लोकांनी ओळखलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण गेल्या 2014 नंतर कशा प्रकारचं केलं. सभ्य सुसंस्कृत राजकारणी वाटलं, पण राजकारण त्यांनी कसं केलं हे लक्षात घ्या. तशाच प्रकारे राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून उघड सत्ताधारी पक्षाला झुकतं माप दिलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संदर्भात निर्णय घेताना पक्षपात केला हे आपल्याला माहिती आहे. आणि शिवाय विरोधी पक्षांना बोलून द्यायचं नाही हे त्यांनी सातत्याने केलेलं आहे. आणि आज त्यांनी निर्णय दिला या प्रकरणावरती. जितेंद्र आव्हाड आणि आणि गोपीचंद पडळकर जे भारतीय जनता पक्षाचे फडणवीसांचे जवळचे सहकारी, त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. आणि त्यानंतर नार्वेकर म्हणाले की आमदार आव्हाडांबरोबर आलेले नितीन देशमुख आणि पडळकरांबरोबर आलेले अभ्यागत सर्जेराव टकरे या दोघांचे वर्तन सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन करणारे होते. त्यांच्या विरोधात चौकशी करून विशेषाधिकार भंग अवमानाची कारवाई कारणास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. बघा, आव्हाड आणि पडळकर या विधानसभा सदस्यांनी त्यांना आणलं विधान भवनात असं ते म्हणाले नार्वेकर. आणि या दोघांवरती काही गुन्हे वगैरे आहेत, तक्रारी आहेत त्यांच्याबद्दल. आणि विशेषतः टकले जे पडळकरांबरोबर आले त्यांच्यावरती मकोका अंतर्गत सुद्धा गुन्हे. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीमुळे प्रतिष्ठा धोक्यात आलेली आहे, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी खेद व्यक्त कराव्यात आणि अशी या घटना पुन्हा होणार नाही अशी हमी द्यावी, अशा प्रकारचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला. आता लक्षात घ्या, जितेंद्र आव्हाड यांनी उठून सांगितलं की तुम्ही असं म्हणताय की माझ्याबरोबर नितीन देशमुख आले, ते माझे जरी समर्थक माझे कार्यकर्ते असले तरी ते माझ्याबरोबर आले नव्हते. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी स्वतः जितेंद्र आव्हाड विधानमंडळ परिसरातच नव्हते, ते मरीन ड्राईव्हला होते. नितीन देशमुख यांना पास किंवा त्यांना आत जायला परवानगी द्यावी हे मी सांगितलेलंच नाहीये. ते कसे आत आले हे विधानसभा अध्यक्षांनी बघावं. म्हणजे याच्याबाबत कुठलीही जबाबदारी जितेंद्र आव्हाडांची नव्हतीच. जितेंद्र आव्हाडांचं काय चुकलं होतं मग? तुम्ही दोघांनाही समान पातळीवरती एक प्रकारची शिक्षा देता, तरी देखील जितेंद्र आव्हाड यांनी जे काय घडलं त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलं. पडळकरांना तर माफीच मागावी लागली आणि पत्रकारांनी घेरलं असताना त्यांना पळून जायला लागला अक्षरशः. कारण तो खोटारडा माणूस आहे पडळकर. आणि हे सगळं सुरू कसं झालं हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू. आव्हाड यांच्या नितीन देशमुख त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते विधिमंडळ परिसरात आले असताना सीसीटीव्हीवरती दिसतंय, आपल्याला दिसतंय की पडळकर इशारा करतायत की त्याला जाऊन बदलून काढा म्हणून. आणि मग लगेच त्यांच्यावरती त्याला बदलायला सुरुवात होती देशमुखांना. हे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय. तिथे आव्हाड होते का नव्हते? नितीन देशमुखांनी काही केलं होतं काय? तिथे काही गुन्हा त्यांनी काही केला नाही. मग तुम्ही आव्हाड आणि पडळकरांना एका समान न्याय का देता? आव्हाडांनी माफी मागायचं कारण काय हे सांगा ना. देशमुख त्यांच्या परवानगीने आत आलेलेच नाहीयेत. आणि तुमचे विधिमंडळामध्ये पासेस कसे दिले जातात हे माहिती आहे. आव्हाड म्हणे मी कोणाला कधीही पास दिलेलंच नाही आतापर्यंत. मी कोणालाही आत यायला सांगतच नाही. मी कधी मागणी करत नाही, कोणाला पत्र देत नाही. मग आव्हाडांची चूक काय झाली? बरं, हे कशावरनं घडलं? एक आहे, मी आव्हाडांची काय चूक म्हणेन की एकदा ते म्हणाले परिसरात की मंगळसूत्र चोर जेव्हा पडळकर पुढे जात होते त्याचा परिणाम म्हणून काय झालं की पडळकरांची गाडी किंवा त्यांच्याकडून त्यांचे कार्यकर्ते ते त्या गाडीचा धक्का किंवा गाडीच्या दरवाजाचा धक्का आव्हाडांना लागला. पडळकरांना मंगळसूत्र चोर का म्हणाले आव्हाड? तर ज्यावेळी पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू पादरी आणि ख्रिश्चन धर्मियांबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्याचा उच्चार सुद्धा मी करू शकत नाही. आणि आव्हाड हे सेक्युलर धर्मनिरपेक्षतावादी असल्यामुळे त्यांनी त्या विरोधात तक्रार केली, विधानसभेत आवाज उठवला, विधानसभा अध्यक्षांना सांगितलं.
की एक आमदार उघड उघड धार्मिक विद्वेष पसरवतोय, त्याचा राग पडळकरांना आला हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच पडळकरांनी अजितदादा पवार यांच्यावरती वाटेल तशी टीका केली होती. त्यांचे दोस्त जानी दोस्त या दोघं स्वतः सुटे दिसतच नाही. सदाभाऊ खोत त्यांनी शरद पवारांच्या आजारावरती, त्यांच्या तोंडावरती विकृत टीका केली होती. लांछनास्पद जे आमदार आहेत असा माणूस सदाभाऊ खोत माजी मंत्री राहिलेले आहेत. फडणवीसांची अहोरात्र चमचगिरी करणारे सदाभाऊ खोत शरद पवारांवर तर वाटेल तसे बोलत होते. गोपीचंद पडळकरांनी संपूर्ण शरद पवार घराण्यावरती वाटेल तशी टीका केली, सुप्रियाताईंवरची टीका केलेली आहे. पण लक्षात घ्या, शरद पवार, सुप्रियाताई सुळे आणि अगदी अजितदादा पवारांवर टीका केली, पण हे पवार घराणं सुसंस्कृत आहे. त्यांनी अशा प्रकारच्या टीकेला उत्तर सुद्धा दिले नाही. एकदा तर गोपीचंद यांनी मला मारण्याचा डाव होता म्हणून सांगितलं, एकदा नाटक केलं होतं. काय झालं त्याचं पुढे? तेव्हा हे गोपीचंद पडळकर जे ख्रिश्चन धर्मियांबद्दल किंवा त्यांच्याबद्दल असे उद्गार काढतात, हे एकेकाळी वंचित आघाडीमध्ये होते. काय तुमचा वैचारिक पाया? वंचित म्हणून तुम्ही भाजपमध्ये येता? अतिशय हा माणूस बोगस माणूस आहे, पूर्णपणे पातळी सोडलेला माणूस आहे पूर्णपणे. आणि आज एवढं निकाल लागल्यानंतर आज दादा भुसे जे शिंदे सेनेतले सौम्य प्रकृतीचे नेते आहेत, शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांना तुम्हाला काही समजतं काय? काही समजलंय का मी जो काय प्रश्न विचारतोय काय म्हणून? काय बोलताय तुम्ही? अशा प्रकारची भाषा त्यांच्याबद्दल करून व्यक्त करा. विधानसभाचे जे विधान परिषदेमध्ये हे कामकाज चालू असताना जे पीठासीन अधिकारी होते ते सांगत होते की आज अनेक लक्षवेधी सूचना आहेत तुमच्याबद्दल, थोडक्यात बोला. तुम्ही थोडक्यात बोलता येणार नाही मला ते, नाहीतर मी खाली बसतो. अशी दादागिरीची भाषा करतात. यांना सरळच केलं पाहिजे. पण हे सरळ कोण करणार? राहुल नार्वेकर करतील का? नाही वाटत. देवेंद्र फडणवीस करतील का? नाही वाटत. आज जेव्हा आव्हाड म्हणत होते की मला व्हॉट्सअपवरनं डुक्कर, काय ते नालायक माणूस आणि घाणघाण शिव्या देत होते व्हॉट्सअपवरनं, ते त्यांनी फक्त थोडक्यात सांगत होते. त्यावेळी नार्वेकर म्हणाले, लोक विधानसभा अध्यक्ष, की राजकारण करू नका तुम्ही. आणि फडणवीस म्हणाले की प्रत्येक प्रश्नाचं राजकारण कसं करताय, कारण या सगळ्या आमदारांना माज आलाय का असं लोकांचं मत आहे. अरे, जेव्हा तुम्हाला अभद्र शिव्या व्हॉट्सअपवरनं येतात हे सांगतायत, त्याचे राजकारण कसलं आहे त्याच्यामध्ये? आणि फडणवीस आणि नार्वेकर एकाच पद्धतीने बोलतो, हे सगळं ठरलेलं असणार त्यांचं. उघड पक्षपाती वागणूक आणि विरोधकांना बोलून द्यायचं नाही. आणि ते काही बोलले तर राजकारण करता. अरे, जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकाला लाथाबुक्क्यांनी तुडवता तुम्ही. आव्हाडांना शिव्या घालता वाटेल तशा, आणि त्याच्याबद्दल बोलायचं नाही, मग राजकारण करतात म्हणायचं. हे कसलं राजकारण आहे यांचं? त्यामुळे सगळेच वाईट आहेत, सगळेच चिखलात नाहीलेले आहेत असं नाहीये. हे काय चाललंय ते लक्षात घ्या तुम्ही. आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की पूर्वीच्या चुका आमच्याही झाल्या असतील, सगळ्यांच्याही झाल्या असतील, पण आम्ही काही म्हटलं तर तुम्ही लगेच पूर्वीच्या चुका दाखवतात. आम्ही आजच्या काळाबद्दल बोलतोय, त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही. हा त्यांनी प्रश्न केला. आणि ते म्हणाले, उद्धव ठाकरे, नाशिकमधनं आता ज्यांच्यावरती गुंडगिरीचे किंवा काही फौजदारी आरोप होते त्यांना तुम्ही पक्षात घेताय. ज्यांच्यावरती राऊतशी संबंध असल्याचा किंवा कोण तो सलीम कुत्ताशी संबंध असले त्यांना तुम्ही पक्षात घेताय. आणि तुम्ही सभ्यता आणि संस्कृतीच्या गोष्टी आम्हाला ऐकवत. उद्धव ठाकरे म्हणाले उघड राजकारण नासवलंय ते भारतीय जनता पक्षानेच, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पक्ष त्यांनीच फोडलेले आहेत, ते विसरता येणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो अजून काही गोष्टी, त्या अशा की काल आणि आज मला वाटतं एकनाथ शिंदे म्हणाले की लोकशाहीचं पावित्र्य राखलं पाहिजे आपण. अरे, पण जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, त्याचा निषेध केला का तुम्ही? पावित्र्य राखलं पाहिजे, मग बाबासाहेब आंबेडकरांची घटना वगैरे सांगताय. आणि तुम्ही तुमचं खोकेगिरीच्या बद्दल तुम्ही बदनाम झाले. तुम्हाला काय लोकशाहीचं पावित्र्य आहे? अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तुमच्या लोकांवरती.
स्वतः म्हणजे त्यांच्या खात्याच्या संदर्भात गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ते काय लोकशाहीच्या गोष्टी सांगतायत. संजय शिरसाट ज्यांचं उत्पन्न शून्य होतं 2019च्या विधानसभा 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या याच्यात त्यांच्या मुलाचं तो 60 का 80 कोटीचं हॉटेल विकत घेण्याच्या गोष्टी करतो. शून्य उत्पन्न दाखवलेलं, पैशाची बॅग त्यांच्या खोलीत दिसते. ते संजय गायकवाड ठोसा मारतात आणि म्हणाल की पुन्हा मी असं झालं तर पुन्हा ठोसा मारेल, पुन्हा असंच काही म्हणाल ते. आणि ते अनिल परब यांनी त्यांच्यावर टीका जेव्हा केली तेव्हा ते म्हणाले की अनिल परब हे रानडुक्कर आहेत म्हणाले ते. म्हणजे हा संजय गायकवाड हा काय लायकीचा माणूस आहे बघा. म्हणजे चूक झाल्यानंतर सुद्धा माफी नाही, शिवाय घालतात ते. संजय शिरसाट पुन्हा आपल्या याचं समर्थन करतायत, वेगवेगळ्या टीव्ही चॅनलला मुलाखती देऊन. गोपीचंद पडळकर दादा भुसेंना वाटते त्या शब्दामध्ये दटावतायत. विधिमंडळामध्ये दादागिरी करतात एक प्रकारची. तुमच्या लोकांना वरती तुमचा कंट्रोल नाही, कारण तुम्ही लोकशाहीच्या गोष्टी सांगताय, संविधानाच्या गोष्टी सांगताय. संविधान गुंडाळून ठेवलेलं आहे पूर्णपणे या महायुती सरकारने. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते तुमच्या मांडीवर लावून बसलेले, ज्यांच्यावरती राऊतशी संबंध आहे तुमच्या मांडीला लावून बसलेले. लोकांना सुरी ठेवायची आणि आपल्याकडे खेचायचं गोष्टी करतायत लोकशाहीच्या. बोगसगिरी हे पूर्णपणे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की अभिजात मराठीचा दर्जा दिला मराठी भाषेला, आणि हेच अभिजात शिव्या द्यायला लागले. जेव्हा नेते शिवीगाळ करतात एकमेकाला, शंभूराज देसाई म्हणाले ये तुला बाहेर ये बघतो. कोणी आईवरनं शिव्या देत आहेत. मी भास्कर जाधवांचं अभिनंदन यासाठी केले की त्यांचा सात्विक संताप का झाला. ते विधानसभा अध्यक्षांवरती चिडले बोलून देत नसल्यामुळे. पण आज त्यांनी विधिमंडळाच्या पायरीवर जाऊन माफी मागितली की माझं हे वागणं मला चीड आली होती, माझा संयम सुटला, मी ज्या प्रकारे वागायला पाहिजे तसं नाही वागलो, मी माफी मागतो. हा माणूस मोकळ्या मनाचा दिलदार आहे. मी नाही माफी मागणार, कारण त्यांनी माफी मागितली पाहिजे. मी कशाला माफी मागू, त्यांनी चूक केली. आमच्या काळात भ्रष्टाचार झाला तरी काँग्रेसच्या काळात चालवलं, नेहरूंनी काय केलं हे दाखवणं हे भास्कर जाधवांचा हा पिंड नाही. दिलदारपणे त्यांनी सांगितलं की मी माफी मागतो म्हणून. पण सात्विक संताप त्यांचा समजून घेतला पाहिजे, हे आपण लक्षात घ्या तुम्ही. हा शिवीगाळ तर अनेक जण करतात. अब्दुल सत्तारनी सुप्रियाताईंबद्दल काय उद्गार काढले होते. संजय शिरसाट यांनी सुप्रियाताईंबद्दल काय उद्गार काढले होते. संजय शिरसाट यांनी आपल्या अब्दुल सत्तार जे शिंदे सेनेचे सुदैवानी मंत्री नेत आता, त्यांनी तर लाथाबुक्क्यांनी काँग्रेसमध्ये असताना आपल्या कार्यकर्त्यालाच तुडवलं होतं का कोणाला ते तुडवलं होतं. आता मी तुम्हाला सांगतो की एक आठवण, क्षितिश ठाकूर यांनी एक 11-12 वर्षापूर्वी वांद्रे वरळी सेतूमध्ये एका कोणी पोलिसांनी त्यांना हटकलं, तेव्हा त्याला तिथे त्यांनी तुडून काढलं. आणि मग विधिमंडळाच्या आवारात क्षितिश ठाकूर आणि राम कदम यांनी त्या पोलिसाला, संबंधित पोलिसांना तोडून काढलं तिथे. हे आठवत आहे का तुम्हाला. तेव्हा अशा घटना झाल्याच नाहीत, अशा नाही झालेल्या. अलीकडच्या काळात 4-5 वर्षांपूर्वी राज्यपाल दुसरे होते, त्यावेळी बाहेर राज्यपालांचं अभिभाषण होतं. त्यावेळी मला वाटलं राज्यपालांना येऊन देत नव्हते किंवा काही वेटावेटी झाली होती. त्या वेटावेटीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस होती, तेव्हा अमोल मिटकरी आणि भाजपवाले किंवा बाकी महायुतीवाले यांच्यात वेटावेटी झाली होती. हे मी तुम्हाला याची आठवण करून देतो. आता मुद्दा असा आहे की आमदारांचं वर्तन सातत्याने आक्षेपार्ह होतं. सदा सरवणकर त्यांनी बंदुकीच्या गोळ्याच काढल्या होत्या, हवेत गोळीबार केला होता गणपती विसर्जनाच्या वेळी. गणपत गायकवाड भाजपचे, सदा सरवणकर शिंदे सेनेचं लक्षात घ्या. गणपत गायकवाड भाजपचे आमदार असताना त्यांनी शिंदे सेनेच्याच एका नेत्यावरती गोळ्या घातल्याचं त्याला, आणि आता तो माणूस तुरुंगात आहे. अजून सुटला कसा नाही, भाजपमध्ये आहे, पवित्र पक्षामध्ये. आश्चर्य. आणखीन एक सांगतो, आता नाशिकमधले गुंड जे आहेत ते आता येतातच आहेत. म्हणजे एक तर गुंड ज्याच्यावरती आरोप होता तो तर आलाच भाजपमध्ये, महायुतीमध्ये आलाच तो. आणखीन काही गुंड तेही येणार आहेत आता भाजपमध्ये. आता सगळी आरोप करायचे
बंदूक ठेवायची आणि आपल्याकडे खेचून घ्यायचं, हे त्यांचं चालू आहे. आता तुम्हाला सांगतो की गुंडांचं म्हणजे एकेकाळी तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी असं बाळासाहेब म्हणाले. बाळासाहेब आणि आचार्य अत्रे यांच्यात सुद्धा खूप जोरदार राजकारण झालं आणि बाळासाहेबांनी आचार्य अत्रे अत्यंत कटू पद्धतीने कधी कधी प्रहार करायचे. आणि एक आठवण सांगतो, यशवंतराव चव्हाण हे निपुत्रिक आहेत अशा प्रकारची टीका पातळी सोडून आचार्य अत्रेंनी एकदा केली. तेव्हा यशवंतरावांनी त्यांना आपल्या घरी एकदा बोलवलं आणि सांगितलं की अरे, स्वातंत्र्य आंदोलनात वेणूताईंच्या लाठी पडली आणि त्यांच्या गर्भाशयाला फटका बसला आणि त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आचार्य अत्रे यांनी त्यांची माफी मागितली, व्यक्तिगत जाहीर माफी मागितली, आपण चुकलो म्हणून. ही संस्कृती होती तेव्हाची. पण यशवंतरावांनी आचार्य अत्रेंच्या आईमाई काढली नाही त्यांची, हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हाचं राजकारण कसं होतं बघा. आज नवनीत राणा हे सदावर्ती, मोहित कंबोज कुठल्या भाषेमध्ये बोलतात उद्धव ठाकरेंबद्दल किंवा एकूण महाविकास आघाडीबद्दल? नितेश राणे धार्मिक द्वेष पसरवतात. उद्धव ठाकरे त्यांच्या वडिलांच्या वयाचे, त्यांना एकेरी भाषेत बोलतात. संजय राऊतांना एकेरी भाषेत बोलतात. पण संजय राऊतांनी कधी कधी पातळी सोडून टीका केली असेल, त्याच्या मी कधीही समर्थन केलं नाही, त्याच्यावर टीका केली, हे लक्षात घ्या. लगेच लोक कॉमेंट टाकतात. पण नारायण राणे म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना सिक्युरिटी कार्ड मग बघू म्हणे. अरे, माजी मुख्यमंत्री अशा भाषेत बोलतो? एकेकाला घरात घुसून मारू असं मालवण म्हणाले नारायण राणे. बोलले का कधी देवेंद्र फडणवीस त्यांना जाहीर कानपिचक्या दिल्या त्यांनी? नाही दिल्या कधी. नितेश राणेंना असं बोलू नका म्हणाले, बोलतायत ना रोज. कुठे थांबलेत ते? तेव्हा महाराष्ट्राची पातळी अधोगती कोणी केले? पक्ष फोडणं असेल, तपास यंत्रणाचा दुरुपयोग, अनेक गंभीर आरोप असलेल्यांना आपल्याकडे खेचून घेणं, खोक्यांचा वापर करणं, हे कोणी केलेलं आहे? चिखल तुम्ही केलेला आहे या मुख्यतः. बाकीच्यांचा रोल नाही असं नाही. मी सुरुवातीला सांगितलं, काही जणांनी चूक केले ते चूकच. पण राजकीय संपूर्ण चिखल हा भाजपनी केलेला आहे, हा शिंदे सेनेने केला आहे, हा अजितदादांनी केलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की जितेंद्र आव्हाड यांची पत्नीही म्हणाल्या की यांनी राजकारण सोडावं असं मला वाटतं. म्हणजे त्यांना सुद्धा कंटाळा आला की आव्हाडांना ज्या प्रकारच्या धमक्या किंवा ट्रोलिंग केलं जातं की बास झालं. म्हणजे राजकारण यांच्या पत्नीलाही असं वाटतं. अनेक पक्षांमध्ये आता गुंड आहेत, पण पूर्वी काय होतं की गुंडांची आणि राजकीय नेत्यांची भेट झाली. मी कोण तो गजा मारणे असेल किंवा कोणी असेल, बाबा बोडके अशी नावं आहेत ना, ते जेव्हा राजकीय नेत्यांना भेटायचे तेव्हा त्याच्या बातम्या व्हायच्या. नंतर गुंडच राजकीय पक्षामध्ये, आता सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप होते, ते गुंडच राजकारणात यायला लागले, गुंड निवडणुका लढवायला लागले. म्हणजे जे बिहारमध्ये बाहुबली आधी होते ते राजकारणाने पाठिंबा द्यायचे, पुढे बाहुबलीच निवडून यायला लागले. म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राच्यात काहीही फरक राहिलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुशांत सिंग राजपूत किंवा ती दिशा सालियन यांचं जे गलिच्छ राजकारण भाजपने केलं, ते काय उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा काय वेगळं होतं? आता तुम्हाला सांगतो की आज प्रत्येक पक्षामध्ये काही गुंड आहेत, काही अपप्रवृत्ती आहेत आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं कर्तव्य आहे की असे गुंड आपल्या पक्षात येऊ नयेत आणि जर आढळलं असं तर त्याच्यावरती कारवाई करावी. आपल्या कुठल्याही नेत्यांनी, प्रवक्त्यांनी वाह्यातपणे बोललं तर त्याला चापणं जाहीरपणे हे त्या नेत्याचं काम. एक उदाहरण सांगतो. अमोल मिटकरी यांनी जेव्हा शरद पवार आणि त्यांना म्हणजे अजितदादांचा पक्ष एक होता तेव्हा ब्राह्मण समाजाबद्दल अकारण चुकीचं वक्तव्य केलं. मी ब्राह्मण्याबद्दल नाही, उच्चवर्णीयांमध्ये ब्राह्मण समाजाबद्दल काही विदाऊट एनी प्रोव्होकेशन बोलले. त्यावेळी शरद पवारांनी त्यांना कानपिचक्या दिल्या आणि शिवाय संबंधितांची बैठक घेऊन त्यांचे गैरसमज दूर केले.
मी मगाशी यशवंतरावांचं तुम्हाला उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे आजचं एक उदाहरण देतो की एकनाथ खडसे, मी काल परवा केव्हा तरी त्यांचा एक बाईट बघितला की राजकारण फारच खराब होत चाललेलं आहे, अधूनमधून बोलतात ते. पण एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांबद्दल, बुधवार पेठेचा, पुण्याची बुधवार पेठ कशाबद्दल प्रसिद्ध आहे माहिती आहे तुम्हाला, अशा प्रकारचा उल्लेख केला, तो योग्य होता का? गिरीश महाजन सुद्धा एकनाथ खडसेंबद्दल ज्या तिरस्काराने, तुच्छतेने आणि कधी कधी पातळी सोडून बोलतात, ते योग्य होतं का? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी ही उदाहरणं तुम्हाला थोडक्यात सांगतो, आणखीन अनेक उदाहरणं आहेत ती काही सगळी तुम्हाला सांगत नाही. परंतु आज राजकारण इतक्या खालच्या पातळीवर येत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची, हा खरा प्रश्न आहे. आणि त्याच्याकडे येण्यापूर्वी मी तुम्हाला यशवंतरावांचं उदाहरण सांगितलं, तसंच वसंतराव नाही, शरद पवार हे अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत नेते महाराष्ट्रात. मनोहर जोशींनी कधीही पातळी सोडून टीका केली नाही. भारतीय जनता पक्षाचे उत्तमराव पाटील, हसू अडवाणी असतील, बाकी सुधीर भाऊ मुनगंटीवार, मी त्यांच्यावर टीका करतो, पण त्यांनी अशा प्रकारची भाषा कधीच केलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी भाषा चांगली वापरतात, पण ते राजकारण कशा प्रकारचं करतात हे लक्षात घ्या. कधी कधी काय असतं की मी फार सभ्य सुसंस्कृत भाषा वापरेन आणि राजकारण मात्र खराब करेन, हेही चुकीचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. माझं असं मत आहे की महाराष्ट्राची जी सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आज पूर्णपणे नासवली गेलेली आहे. वक्तव्य चुकीचं होत आहेत, हाणामाऱ्या होत आहेत आज. आणि हे का होत आहे? हे यासाठी होतंय की पक्ष फोडण्याच्या कारवायांमुळे आणि स्पर्धा इतकी एकमेकाची वाढली की त्यामुळे एकमेकाबद्दल फार दुश्मनी वाढलेली आहे. आणि मग राजकीय नेत्यांनी एखाद्या पक्षातल्या दुसऱ्या नेत्यावर बोललं तर त्याच्या कार्यकर्त्यांना चीव येतो. मी समजा माझ्या सभेमध्ये अमुक नेता नालायक आहे, मूर्ख, हरामखोर आहे असं म्हटलं की टाळ्या मिळत असतील तर मला आणखीन चीव येतो. आणि मी असं बोललो की माझे जे दुय्यम नेते आहेत तेही तसं बोलायला लागतात, कार्यकर्ते तसे बोलायला लागतात. आणखीन कार्यकर्त्यांना चीव आले तर ते नासधूस करतात, हाणामारी करतात. ज्या नेत्यावर मी टीका केली त्याला धरून झोपटतात. त्यामुळे नेत्याचं काम आहे की आपल्या सभ्य आणि सुसंस्कृतपणेच व्यक्त झालं पाहिजे, मुद्द्यांची गोष्ट केली पाहिजे. आज या सगळ्या राजकारणात महाराष्ट्राचे महत्त्वाचे मुद्दे विसरले जात आहेत, ही खरी खंत आहे. जनतेच्या प्रश्नांचं राजकारणच होत नाहीये. एकमेकावर व्यक्तिगत टीका असल्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा पुरवठा, रस्त्यांची दुर्दशा हे प्रश्न चर्चेला येत नाहीत. महागाईची चर्चा होत नाही, बेकारीची चर्चा होत नाही, गरिबीची चर्चा होत नाही, विषमतेची चर्चा होत नाही. अनेक आमदारांचा दर्जा अतिशय सुमार आहे. असं वाटतं की अरे समाजात इतके चांगले वेगवेगळ्या क्षेत्रात ते जर असते तर काय झालं असतं, चांगली चर्चा झाली असती. पण ते होत नाही, कारण लोकशाहीची निवडून येण्याची क्षमता, तुमच्याकडे असलेले पैसे, हे सगळंच आहे. त्यामुळे अशावेळी एक शेवटची सूचना मला करायची अशी आहे, आता झालं ते झालं, सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभा आणि विधान परिषद एकत्र येऊन एक बैठक घ्यावी आणि सगळ्या आमदार सगळे एकत्र असावे आणि त्या पक्षांचे नेते म्हणजे शरद पवार, अजितदादा पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सगळ्यांनी एकत्र बसून निदान विधिमंडळाचा कारभार एक पातळी सोडून होणार नाही, पातळी ठेवूनच होईल, सुसंस्कृतपणे होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खालावत जाणार नाही. यासाठी आपण तुतू मैमै न करता आपण काय केलं पाहिजे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे एकत्रपणे. सगळ्याच पक्षांच्या चुका झालेल्या आहेत, सगळ्याच पक्षांचे बहुतेक नेते कधी कधी चुकीचं बोललेले आहेत. आम्ही चुकलो, आता आम्ही चुका करणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे, नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही. यामुळे जनता उद्या मतदानापासूनच दुरावेल. जनता इतकी संतापेल कधी की अनेक जण म्हणतात खाजगी की खेटराने मारलं पाहिजे, एकेकाला माजलेत, कमालीचे भ्रष्ट आहेत, माजलेले आहेत, त्यांना थोपाडून काढलं पाहिजे असंही म्हणतात खाजगी. मी नाही म्हणत, हे जनता म्हणते.
हा जनतेचा आवाज सगळ्याच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी ऐकायला पाहिजे आणि नेत्यांनी ऐकायला पाहिजे. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.